पांढऱ्याची एवढी गरज नाही लवकर. 2 दिवस झालं लेट झालं तर चालू. खाली वल्लय वावर. खालचं माती उकारली ना दिसतंय. ही मका लय भारी आलेली एकसारखी. 12 वाजल्यात बाई. 34 डिग्री टेम्परेचर दाखवतोय. गव्हर्नमेंटनी आता ना कमर्शियल जे गॅस आहे आपले हॉटेल लाईनचे त्यांना डाय बंदी केली. हॉटेल कंपन्या बिंपन्या सगळ्यांना बंद आहे. 2 वाजता झोपला असेल. आता 5:30 वाजता उठलं. तू ये माझा थोडा आपण काढाय आलो दोसू भाई. जसा वस्ताला जाळ लागेल तसं आपण कमी करू. पाहिजे तर जाळ लावू आपण. ठीक आहे ना मला. आता डिटेल फेस ट्रॅकेड अनेबल मलाच करणार का? तुम्ही कुठे कॅमेरा ठेवला तुम्ही फिरले इकडे तिकडे तरी ते तुमच्या मागे फिरलं. मी असं खाली जरी ठेवलं तरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता आहे ना साधारण 11:30 वाजल्यात. आज पण हॉटेल बंद ठेवले कारण गॅसचा पुरवठा आहे ना अजून नाही सुरळीत झाला. गव्हर्नमेंटनी आता आहे ना कमर्शियल जे गॅस आहे आपले हॉटेल लाईनचे त्यांना डाय बंदी केली. हॉटेल कंपन्या बिंपन्या सगळ्यांना बंद आहे. फक्त घरगुती वापरासाठी चालू ठेवलेलं आहे. खालचं आपलं जे आहे ना आणि त्याला शाळू बघायला तो रानातला या वावरात चांगला उगवला शाळू. हो या वावरात कसं उगवला बघू जरा. शाळूला पाणी कमी बसलं. आता पाण्याची गरज नाही. आता बरं दे पाणी पण कमी झाले हरवली. ते मक्याला तेवढं पाणी देणार फक्त. आता थोडं पेरायला लागेल. 2-3 सार जे राहिले ते पिरून त्याला पाणी देऊन टाकणार मी. आज एकाच होईन, उद्या मी देणार. मग असं करावं लागेल. आलाय चांगला असा. आता हे बिना पाण्यावर द्यायचं मरू दे. एकदा निसावलं ना काढायचं चालू करायचं अख्खा मग शाळू. फक्त निसून द्यायचं थोड्या वेळ. बराच कडबा निघून राहू. पण हा कडबा नाही लागत आपल्याला. तसा हा पण चालन खायला काय चांगलंच आहे. पण एवढं नाही फरक पडणार काय. बाटूक आणायचे मला डोक्यात चाललंय. पण बाकीचे काम ते शेड अजून वर नाही आलेलं. ते कंपनीवाले म्हणले 2-3 दिवस थांबा. त्यांचा जॉब चालू आहे कुठेतरी. नाही तर ते लवकर केला असतं आपण. ओलायला लागते राहणार बाई. तापते डोकं डायरेक्ट राव. ते खालच्यावर तर काहीच नाही केलं रे. तिथं विनोदला दिलंय. असला देवाचा कार्यक्रम करायचा यांना बकर कापायचे त्यासाठी. आता हे मार्च, एप्रिल, मे, जून लय अवघड जाणार आहे पाण्याचा. हे शाळू तर नाही सावलेलं आहे. निसून आता दाणं फुटलेलं आहे. कणस आले जरा. नाही सावलं ना लय कापाय चालू करायचा. मग उपटायला लागेल ना. कापून नाही काढायला लागणार. उपटला ना चांगला असतो. तुझ्या वावराला पाणी द्यायचे. तशी पाणी द्यायची एवढी गरज नाही लवकर. 2 दिवस झालं तर लेट झालं तर चालू. खाली वल्लय वावर. खालचं माती उकारली ना दिसतंय. ही मका लय भारी आलेली एकसारखी. या उरलेला एक वाफ येते ना. हे 2 वाफ्यात पेरून द्यायची मका उद्या. ट्रॅक्टरवाला उद्या येईन. इथं आणि इथे पेरता येईन. आणि ते पुढं कांद्यात गवळ ना डायरेक्ट तोडून टाकणार आहे कांदं. ते इथून एवढं 2च ठेवायचं पास. मग तू पुढं गवळलं ये राहू दे ना. खुरपायला पण लय ते बाया पैसे घेत होत्या. जेवढं आहे तेवढं केलं बा. म्हणजे राहिले. आता ह्याच्यात मका पेरणार. गवळा उकरून काढीन ते. आणि तो पाटाचं खाणं आडवा तिथे पेरायचं. आणि आपलं जे मका कापून झाली ना. एक वाफा त्यात डायरेक्ट मका फेकायची. आणि पलटी करायची पाणी देऊन टाकायचं. ती पण उगन. हे फक्त वावर चाऱ्यासाठी ठेवलं आहे मी. चारा करायचं जनावरांना म्हणून. आता हे घरी खायला कांदा ठेवलेलं. पण त्याला खुरापलंच नव्हतं नीट पहिलं. खुरापलं असताना आलं असतं चांगलं वरपर्यंत. जाऊन दे. आता कधी याला 3-4 दिवस लागतील की कप्पा संपायला. 2-3 कापण्या होतील एक वाफ्याच्या. आता हे 2 वाफ्याला पाणी नाही सोडायचं. बाकी सगळ्यांना सोडून द्यायचं पाणी. चे 12 वाजल्यात बाई. 34 डिग्री टेम्परेचर दाखवतोय. 34
डिग्री टेम्परेचर आता. गावात आलतो सहज चक्कर मारायला, रानात गेलो बघायला तर म्हणलं मका कशी आहे बघू नाही का, पाणी बिन द्यायला लागेल का ना जास्त. एवढं 2-3 दिवस जाऊन तर जाईन कमीत कमी एवढ्या उन्हात, पण नंतर पाणी द्यावंच लागेल त्याला, कारण वावरा येणार तापते आत्ता. years later. 6 वाजल्यात, खाली आले गोट्यात. तर शेण गाडलं, मागं ओढून घेतलं. पुढलं साफसफाई करावं लागेल, याला आत घ्यायला लागेल आंबवण ठेवून. आणले गाळ घ्यायला एवढ्या पुढं 2 वाजता झोपला असेल, आता 5:30 वाजता उठलं. सात वाजले आत्ता जाऊन सगळं उरकले माझं. बराच वेळ बसलो मी. आता ॲमेझॉन मग पार्सल आलं नेमकं, त्याच्यामुळं टाईम गेला. होय, माउंट आहे, मोबाईल माउंट. ह्यो आहे 800 रुपयाचा उलांजीचा, आणि हा आहे 150 रुपयाचा समथिंग. उलट ह्याच्यापेक्षा ह्याची बिल्ड क्वालिटी भारी वाटते मला, फक्त याला वापरायचं थोडं जरा हार्ड आहे नाही का. पण ॲडजस्ट जर करून गेलं तर समजा थोडा टाईम घेतला, पण हा पण चांगला आहे. मी 2 ठेवणार आहे, बघू 2 माउंटला 2 होऊन जाईल माझ्या. सर रे मका खाते वासरू आता सकाळपर्यंत साफ करत अख्खं. 1 hour later. संतोष शेटला गेला फोन, सगळं डायरेक्ट हॉटेलवर येतोय. तू गावात आहे वाटतं, म्हणलं जातो पुढं तोवर. हा एक माउंट आहे माझ्याकडं, कुठे ते उलांजीवाला. हा उलांजीवाला माउंट ट्राय करायचा आपल्याला, इथं लागन का नाही. हा बारीक आहे बरं का, बारीक माउंट पाहिजे त्याला. हा बारीक आहे. प्रॉब्लेम काय आला आहे, ठेव ना जो माउंट आहे ना मोठा मोबाईल होल्डर व्हॅक्युमचा, तो लय मोठा आहे. पहिला बारीक होता आणि त्याच्यामुळं मग जमत होतं सगळं. आता हे मोठा आहे त्याच्यामुळं ते ग्लास पण बारीक आहे ना, गाडीची काच पुडली त्याच्यामुळं प्रॉब्लेम होतोय. हॉटेल बंदच आहे राव आमचं, गॅसच भेटत नाही आत्ता. आणि ब्लॅकने घेतलं की काय उपयोग नाही, लय रेट आहे सांगतात राव ब्लॅकवाले. ब्लॅकवाले घेऊन फायदा नाही रे. दर 2 दिवसाला आम्हाला गॅस लागतोय, सॉरी दर 4 दिवसाला. परवडायचं पाहिजे नाही, त्यामुळे बंदच ठेवलं आहे हॉटेल. उघडून म्हणलं काय फायदा नाही. किशन असं आपलं हॉटेल आता ऑफिसवर बसला असेल, बंदच ठेवलं. कृष्णा नेमकं आहे ना हॉटेलवर नाही राव, ते गेलं जेवायला. त्याला केलं तर फोन मी, संतोष शेट पण आलाय. आले फ्लॅश का चालत नाही राव. ओके झालं चालू. आम्हाला आहे ना चिखलीत जायचं, जरा एक ब्लॉगर आहे त्याला मी मागे ना फोन केलता, त्याला भेटायचं आम्हाला. काल पण आम्ही फोन केलता, पण ते नेमकं आहे ना शूटमध्ये बिझी होता, त्याच्यामुळे मला सकाळी दुपारी फोन केलता भेटू म्हणून. संतोष शेट आणि मी चाललोय, त्याला लावून तिथं जाऊन फोन करू चिखलीला. एक माउंट घेतला मी राव उलांजीवाला, यो लावून बघायला पाहिजे चालतोय का नाही. मी येवाला बघू ना बसतोय का नाही. आता 0.5 मध्ये आम्ही करतोय शूट. काय रे विनोद काका? हा, अरे बाबा आपल्याकडे काय गॅस नाहीये, त्यामुळे काय ज्यावेळेस होईल त्यावेळेस सांगन. एक काम कर म्हणा, लाकडं घेऊन ये. हॅलो लाकडं घेऊन येतो का खाली? अरे खाली तू ये ना घेऊन, तू ये माझा थोडा आपण काढाय हलव दुसू भाई. जसा वस्तादला जाळ लागेल तसं आपण कमी करू, पाहिजे तेव्हा जाळ लावू आपण. मला वाटलं काहीतरी मॅटर होणार,
हे ओलांजीचं माउंट आहे ना हलतो असा जास्त शेकी फुटेज येते माहिती का ह्या माउंटला नाही बरोबर मग हे कुठं ते बरोबर आहे प्रचना मी ते राहुले याला जास्त स्टेबल आहे रे गोप्रोचं माउंट मागू देईन मग गोप्रो बाहेर पण लावता येईल आपल्याला गोप्रोचा माउंट आहे ना तोच हरवलाय माझा आता बघ कसं शेक नाही होणार आता फुटेज लगेच फरक कळन लगेच 800 रुपयाचा माउंट आहे तो देऊन टाकतो ना रिटर्न लगेच बरोबर. आता आम्ही आलोय बरोबर ते कृष्णा वेज पश्चिमी तो कार्यकर्ता येणार रे तसं आपण जरा बत्ता पण आणू संतोष सेट जरा मग पेट पूजा जेवण मग जाऊ मग म्हणून त्याला म्हणलं इथंच भेटायला या इथं जेवता बिवता पण येईन 9:30 वाजले आत्ता असं वाटतंय राव हॉटेल बंद आहे ना किती दिवसातून फ्री वाटतंय का नाही असं ते आहे पण असं राव मोकळ वाटतंय ना नाही तर गुतल्यासारखं झालं ना डायरेक्ट राव एक दिवस आपल्याला सवय मोकळी राहायची पण आता दुसरा दिवस आहे ना नाही मला तर काम होतंय भाई आता वर वाटायला लागलं मला चला नमस्कार तुम्ही नेमके जातच आले अरे तुमचा तो कॅमेरा नाही आणला का कॅमेरा नाही आता नाही अरे तो बघायचा होता मला हा कॅमेरा मी नाही आणला आता हा का? तुमचा ब्लॉग बघितला होता म्हणून मी तुम्हाला मेसेज केलता इंस्टाग्राम शोरलं हँडल आणि नंतर मेसेज केलता कोणता बघितला होता ब्लॉग लक्षात नाही माझ्या कोणचा बघितला पण नंतर मी प्रोफाईल बघितली असं केलं म्हटलं आपल्या इथलाच माणूस आहे म्हणलं नाही का मग मेसेज करू जेवढं लोक भेटते ना आपल्या जवळची जवळ तेवढं जरा शिकाय भेटतंय नाही का त्याच्यामुळे मी पण या म्हटलं जरा कॉफी घेऊ मेनू कार्ड पण म्हणतो शेट काय घ्यायचं गार पाणी नाही थंड बांधा ना भैया नेमका तो कार्यकर्ता ना गेलाय त्याला म्हणलं माईक बघू आपलं माईक सॉरी ते डीजायचं आहे ना एक हे गिम्बल आहे गिम्बल म्हणा कॅमेरा आहे बारीक त्याला गिम्बल प्लस आहे तो चेक करायचा आहे बघू आपण तो पण नंतर परचेस करता येईल म्हणलं जरा नाही का माझ्या काय क्रेडिट कार्ड आहे ना त्यांनी परचेस करता येईल ना आणि माझ्या माईक आहे तो डीजायचा त्याला चालतो ते बघायचे मला वास आयफोनचं असं वाटतंय कम्पेअर करता येईल ना नाही पण याचा टच भारी याचा म्हणजे नाही का जो कलरिंग टोन करतंय ना ही भारी आयफोन लई ब्राईट करतंय आणि ते ग्लिच करता येईल नंतर नाही का असं लाईट पडली ना त्याच्यावरती हा म्हणजे याची क्लॅरिटी लई भारी आहे राव सही आहे राव स्क्वेअर मध्ये नाही हो हा असं करतं का हा वरती हां आता डिटेक्ट केलं काय नाही मला हा आता डिटेक्ट हां फेस ट्रॅकेड अनेबल म्हणजे मलाच करणार का हा तुम्ही कुठे कॅमेरा ठेवला तुम्ही फिरले इकडे तिकडे तरी ते तुमच्या मागे फिरलं मी असं खाली जरी ठेवलं तरी लई सही आहे राव भारी मी त्या यांचं बघितलं होतं नाही का विद्यार्थी आशिष विद्यार्थी काय ते ऍक्टर बघा त्यांचे 3-4 मिलियन त्यांनी रिव्ह्यू दिला आता बरोबर आहे अर्चना पुरण सिंग नाही का ती पण करते तिचा मुलगा पण करतो दोघांकडे हेच डिव्हाइस आहे जोरात केलं तरी करते राव परचेस करू आपण एकदा आणि इथं हे करायचं ना इथंच ना आयफोन मध्ये राव कलर जास्त करते कलर टोन लय भारी करते माझा बाईक आहे ह्यांनी कटिंग ट्रेक बघा बघ जरा अवघड आहे कारण की याला नाही तसं नाही त्यात नाही मजा काय हे रिसिव्हर विदाऊट रिसिव्हर आहे ना फक्त हे व्हायला पाहिजे हे पण ब्लूटूथ याला रिसिव्हर शिवाय नाही होणार काय झालं का नाही नाही पण याला ब्लूटूथ आहे ना याला ब्लूटूथ आहे हे माहिती आहे ना आपलं याला ब्लूटूथ आहे ना चेक करावं लागेल याला ब्लूटूथचं नाही ना ऑप्शन 2,000 years later. आम्ही आता कॉफी घेतली तर आता बरोबर भेटून भारी वाटलं बाई तुम्हाला पण भेटून भारी वाटलं नाही तुमच्याकडे शिकण्यासारखं लई वाटलं मला त्यांना ड्रोनचं दाखवलं ड्रोन परचेस करता आणला बद्दल माहिती भेटली हा. तुमच्याकडून
ब्लॉगिंग बद्दल माहिती भेटली आणि असं जरा तुम्ही भेटताय हे करताय ते बरं भारी वाटते हा नाही थोडं जरा शेअर होते जरा थोडं कॉन्टेंट पण मॅच्युअर होईल जरा मजा येईल जरा. मोठे क्रिएटर्स तर भेटतात त्याची आपण बघते आपण सुरुवात आहे आपण भेटलं पाहिजे सगळ्यांनी. नाही आपण काय मोठं व्हायला वेळ लागणार नाही. चला या फोन करा मला. इथं काय मॅक्सिमम एक तासभर थांबलो असं 1.5 तास. मला त्यांच्यात कॅमेरा नाही बरं वाटला पॉकेट तरी वाला नाही का तो आपल्याला परचेस करायचा झाला. तो शेटला सोडला आता जायचे घरी मला. पहिला तो वासरा गोठ्यात जाऊ थोडा काढवा टाकून डाय घरी जाऊ मग परत. हो ते प्रोडक्ट आहे ना मला रिटर्न द्यायचंय त्याची सगळी बिलिंग आताच आहे त्याच्यात. हे रिटर्न द्यायला लागते ते रिटर्न देऊन टाकू पहिलं. वासरांनी खाल्ली का नाही बघायचं मला जरा कडबा नीट. अरे मक्का गोड तर चाटून पुसून खाते बरं. छोटूने पण खाल्लं आपल्या. मी पण खातोय थोडं जरा कमी ठेवते फक्त पहिल्यासारखं जरा व्हायला एक 5 दिवसाहून घेईन मग वासरूक पण सकाळपर्यंत खाऊन टाकते ती वासरू. काय नाही प्रॉब्लेम. तर गेलं यायला वेळ लागेल त्याला जरा चांगला. थोडा कडपा टाकून दिला दोघांना याला नागा टाकलं काय हे खाऊन डांबारले बघ. याला तर आहे ना आलू मार पाजलंय पण एवढा फरक नाही पडला माहिती. परत याला चाललं नाही ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायचा. मग याला चालवणार आता. बाकी बी मला थोडा टाकला काढवा नॉर्मल. आजच्या दिवसाची हमाली झाली पूर्ण आमची. लय कष्ट होतं बाई. आता हॉटेल बंद आहे ना असं वाटतं फ्री झालं नाही. अजून शॉर्टेज किती दिवस चाललं काय सांगता येणार नाही पण जेवढे दिवस चाललं तेवढे दिवस बंदच ठेवावं लागेल हॉटेल. चल ठीक आहे सकाळ लवकर येऊ आता यांचं वरकून जाऊ. डन.